बुलेटिनच्या सुरुवातीला आजची सगळ्यात मोठी बातमी आहे, सामान्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। कारण आपल्याला माहिती असेल, इराण अमेरिका युद्धामुळे जगभरात कच्च्या तेलाचा तुटवडा निर्माण झाला आहे। त्यामुळे इंधनाचे दर अनेक देशांमध्ये वाढलेत आणि या पार्श्वभूमीवर आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हैदराबादमध्ये भाजपच्या एका कार्यक्रमात बोलताना देशवासियांना इंधनाचा संयमाने वापर करण्याचं आवाहन केलंय। तसंच सोनं एक वर्षभर खरेदी करू नका असंही ते म्हणाले। सध्याच्या काळामध्ये पेट्रोल, गॅस आणि डिझेलचा वापर कमी करावा लागेल असंही पंतप्रधान मोदींनी म्हटलंय। तसंच कोरोनाप्रमाणे मीटिंगसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि वर्क फ्रॉम होमची गरज आहे असंही त्यांनी म्हटलंय। दरम्यान पंतप्रधान मोदींनी नेमकं काय काय आवाहन केलेलं आहे देशवासियांना आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। मुख्य म्हणजे पुढील 1 वर्ष सोने खरेदी करू नका असं ते म्हणतायत। वर्षभरासाठी सोनं खरेदी करू नका, पेट्रोल डिझेलचा वापर जपून करा असं आवाहन त्यांनी केलेलं आहे। आणि याशिवाय इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करा असं ते म्हणतायत। पेट्रोल डिझेलवर चालणारी वाहनं वापरण्याऐवजी इलेक्ट्रिक वाहनं वापरा, वर्क फ्रॉम होमवर भर द्या असंही त्यांनी आवाहन केलेलं आहे। जगामध्ये इंधन आणि खतांचे दर खूप वाढलेले आहे असं ते यावेळी म्हणाले। परकीय चलन साठा कमी होऊ द्यायचा नाहीये आणि त्याच्यामुळे आपल्या देशवासियांनी सोनं पुढचे 1 वर्ष खरेदी करायचं नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे। सल्ला दिलेला आहे, परकीय उत्पादनांची खरेदी कमी करा असंही पंतप्रधान मोदी म्हणतात। आणि पुढील 1 वर्ष परदेशी दौरा करू नका असं आवाहन सुद्धा पंतप्रधान मोदींनी केलेलं आहे।